हॅलो गाइस, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर कसं काय बरं आहे का? तर बर्थडे झालाय तर आज आहे डे 2. तर आज शनिवार आहे, तर पहिलं दर्शन घेऊन येतो मारुती रायांचं, त्याच्यानंतर बोलूया. जय हनुमान जय बजरंग जय हनुमान. बहन डर गई, बहन डर गई, बहन डर गई. तर अभी वक्त आया है गिफ्ट खोलने का. वगत आ गया है, वगत टाइम आ गया है, वेळ आलेली आहे. अजून समय आ चुका है. एवढं कागद फाडून टाकायचं. हा, फाडून टाक. गिफ्ट परत करायला राहू दे की. परत गिफ्ट करू, एवढंच फाडून मग असं नीट काढू, म्हणजे परतच गिफ्ट पॅक करा होईल कागद. जेव्हा कागदासाठी हा चिकाट आहे, हम चिकाट. चिकाट आहे. अरे तू तर सगळ्यांपेक्षा चिकाट आहे. थांबा तुम्हाला देखो स्टिकर हॅशटॅग गाईज, म्हणजे राखतात असतात, राखतात. वो बात आहे. थांबा आता मी काय करतो गाईज, डायरेक्ट गिफ्ट आणते. तुम्हाला फ्रंट कॅमेरा दाखवू का बॅक कॅमेरा दाखवू? कसं कसं हार दाखवू? दिलाय हार. ह्याला हार दिलाय का? थांब बघू दे मला. खुलजा सिमसी. अरे तो कुर्ता आहे. तर हा घालून जाऊ आता डायरेक्ट व्हिडिओ मध्ये. जाऊ का? छान आहे. घालून जाऊ का? कलर पण छान आहे. घालून दाखवू का पण? दाखवायचा. अरे आधी ते तर खोलू दे. थांब ना, आता डायरेक्ट घालून दाखवतो. ती अशी घातली खोलाय बिले टेक्निक याच्यावर बघ ना. हे बघ असं काढायचं. कैसा आहे कैसा? कैसा दिख रहा है? अच्छा है, बहुत अच्छा दिख रहा है, सबसे अलग. चला आता खोलूया दुसरं की. मस्त आहे मस्त. पॅन्ट घातला अजून भारी दिसेल लुक. पॅन्ट बी द्यायची होती ना यार. कैसा पॅन्ट ब्लॅक कलरची घेऊन येऊ आपण. चला ये खोलू. तुम मस्त आहे पण इधर आओ. गोल्डन बी दिसन छान. अजून तर खोलावे आता दुसरं गिफ्ट. दुसरं ते नाही, हे खोल. ते खोल, स्टिकर लावलंय. ते खोला. नाव बी लिहिलंय. दुसरं गिफ्ट खोला आता. काहीच नाही केलंय रोहितने. कोणी? रोहितने. तसलं नसतं आमचं, तुमचंच असतंय. हा का? येडी आहेत नुसती मंदळ. तुम्ही लास्ट ब्लॉग बघितला सांगायचं, तुम्हाला माहितीये मदर मध्ये स्टिकर लागतंय. आता द्यायचं गिफ्ट म्हणल्यावर स्टिकर लावून द्यायला लागल, त्याच्यावर नाव टाकायला लागल. कोणी तिला कळायला नको का माणसाला? प्रश्न काय नसतंय पोरांचं आमच्या. आम्ही डायरेक्ट देत असतो. नाही पण तसंच देत असतो डायरेक्ट. आज त्यातले त्यात आधीचे मंदळ ह्याच्या आधीच देत राहत नाही. कोणी म्हणणार? स्टिकरच द्यायला. कोण ग? जाब्या ना? जाब्या म्हणणार. खोल जो, खोल जो, खोल जो, खोल जो, खोल जो. काय याच्यात मिठाई काय? अरे यार सेंट आहे, बेलेबिता सेंट आहे. माझ्या मते सेंट आहे. खोल बरं. सेंट आहे माझ्या मते, सेंट आहे भाई. पाकिट सेंट. वॉच असेल तर लय खुश आहे मी, पण पाकिट सेंट. वॉच जर वेळेला किती वॉच घेतल्या आतापर्यंत? तर ठेवतो का? एवढी भारीतली वॉच घेतली एकदा तर किती. पोरग काय ठेवीत नाही. सोनं घ्यायची तुला भीती वाटायला लागली. नाही नाही मत लो मेरे को सोना बिना. चेंज करणार मी, पण मी संघ असताना देणार झालाय. तशी देणारच नाही. हे बारकी पोरांच्या वर आहे येड. पण मला सांगा, तुझं गिफ्ट कुठे? माझं तर मी तर केक बी नाही आणला. केक बी सेंट आहे सोडून 4 म्हणजे हा जो ब्रँड आहे ना, मला कळलं काय विषय. म्हणजे समज एखादा ब्रँड आहे, तुम्ही कसं एखादा ड्रेस आणता त्यात ML XL सगळं असतं साईज. अगं ऐक ना, तर कपड्यामध्ये प्रत्येक साईज असते ना, तशी सेंटचा प्रत्येक स्मेल, एका ब्रँडचा प्रत्येक स्मेलचा असा विषय देऊ. हमारे मतलब आपको मत सिखा. चल अरे मी दुकानदार आहे. मग मी कोण आहे? मग मी कोण आहे? मला सांगतोय फ्लेवर म्हणते तर दुसरं सांगताय. मला सेंट लगेच कळलं भाई. बरं का? जबा भाव अच्छा काम किया भाई. सेंट मारने को किती हे दोघं मिळून मारू. फासफूस फासफूस.
अभी तिसरे गिफ्ट का वक्त आया है. मारून दाखवतो का ते? इकडे बस की असं उलट का उलट साईडला का थांबले मातोश्री तुम्ही? हा इकडे घेऊ मग. हा अभी खोलो. कात्री आणावं लागेल ह्याला, तू कुठं जागा दिसा ना. फाडणार डायरेक्ट. मला असं कागद फाडायला वाईट वाटतं. का काय माहिती, एवढं छान पॅकिंग असतं त्याच्यामुळे. उलट फाडणाऱ्याला मजा येते पॅकिंग. आईची कट्टेप आहे बाई. मला वाटलं म्हणते आईची कटकट. आईची कटकट. चिकट टेप कैची लागती रे ह्याला. ना 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 ना. अरे ह्याच्यावर टाकले पण नाव का नाही टाकलं? तेच सांगते मी. ह्याच्यावर टाकले. अरे यार तुम्ही ऐकून झाला असेल ह्याच्यावर नाव नाही टाकलं, ह्याच्यावर नाव नाही टाकलं, हे म्हणून बी झालं. ह्याच्यात काय नसतं. नाही मला वाटलं अगं तसं नाही. मला वाटलं नाव नाही टाकलं म्हणजे त्याच्यावर म्हणून बी झालंय. तरी बी तसंच आता बघतोय नाव नाही त्याच्यावर. तू काय म्हणत होता इतकेवर? मला वाटलं नाव नाही टाकलं म्हणजे नाही टाकलं. आम्ही टाकतच नाही ना. पण त्याच्यावर प्लेट टाकली नाव नाही टाकलं. मग मी तेच म्हणते. प्लेट कुठं म्हणली तू? जाऊ दे तू हुशार. अरे ये भाई कुर्ता ही लग रहा है क्या? शर्ट है शर्ट है कुर्ता आहे. शर्ट वाट रहा है मेरे को. अरे पॅन्ट आहे. तर गाईज आपण गेलो होतो काल कशाला म्हणजे एक बुक लॉन्च होतं त्यासाठी गेलो होतो. तर तो ब्लॉग पुढे टाकेन पण त्याच्या आधीच मी दाखवतो आपल्याला गिफ्ट भेटलं तिथनं. तर ही कुठली खालची बुक आहे? घेऊन नाही ती वाली बुक आहे. हा मृत्यू ही बुक आहे. या लॉन्चला गेलो होतो आपल्याला तिथे इन्व्हाइट केलं होतं. तर तिथं काय म्हणतात मृत्यू एक अटळ सत्य सद्गुरू. तर त्याचा ब्लॉग पुढे टाकतो. तर गाईज मी निघून एकेच्या इथं पार्किंगला पोहोचलोय तरी भाऊ काय फोन उचला ना. तर आता जाऊन बघूया. मी सांगतो तुम्हाला 100% झोपलेला आहे. 100% अजून काहीच नाही आवरलेलं. हे धरा गेला धरा गेला. अरे झोपला. नाही कार लावली रे मध्ये पार्किंगला जागा नाही. लगेच जायला लागेल खाली. कोण नाही आलं. चले कुठं चापटे दे तुला चापटे. अरे चापटे चापटे. अरे आवर रे आवर. देर इज व्हेरी लॉंग टाइम ॲगो आय कॉल यू मॉर्निंग 6 o'clock. Then I told you. then how do you do? How then I told you रे नल्ला पाव. Then how do you do? गोट्या. Then I do. का असं झोपला? असा कसा झोपतो रे तू? अरे आज पडलं झोप लागली एडिट करता करताच. झालं का मग? आवर मग आता उठ. हे बघा नल्ला पाव का नल्ला पाव. हा करे ये नॉनसेन्स. होतंय का तुझं? होतंय का? आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वक्ते असलेल्या सद्गुरूंचे चातुर्य आणि त्यांची भेदक तर्कबुद्धी आपल्याला विचार करायला भाग पाडतात आणि आपल्या विचारांची कक्षा रुंदावून जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतात. भारतातल्या 50 सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वांपैकी सद्गुरू एक आहेत. युनायटेड नेशन्स, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, UK हाऊस ऑफ लॉर्ड्स, TED आणि जगभरातील प्रसिद्ध बिझनेस स्कूल्स आणि विद्यापीठे अशा महत्त्वाच्या जागतिक विचार मंचावरही त्यांचे विचार अग्रस्थानी आहेत. काय आता पुस्तकाचं थोडंसं प्रमोशन करायचं आणि बाईक द्यायचं त्यासाठी आम्ही आलेलो आहे आतमध्ये. नमस्ते. नमस्कार मास्तर. रोहित ढवळे. मी तुम्हाला काही प्रश्न विचारते. मृत्यू हा शब्द ऐकल्यावर तुम्हाला काय वाटतं? की आयुष्यातलं म्हणजे सत्य ते मृत्यू. आणि मृत्यूबद्दल तुम्हाला कधी विचार केला आणि मृत्यूबद्दल तुमचा काही गहन असा अनुभव आहे? असं तर अजून नाही काय.
आणि हे पुस्तक तुम्ही वाचलं? खूप म्हणजे इच्छुक आहे मी योग्य वाचतो. आणि तुम्हाला काय वाटतं शब्दामध्ये काय सांगणार म्हणजे कधी आपण असा विचार नाही केला, पण म्हणजे टॅगलाईन आहे ते बघूनच असं वाटतं की ह्याच्याबद्दल पण कोणी विचार करू शकतं का, म्हणजे क्युरियोसिटी निर्माण झाली त्याच्यामुळे नक्की वाचतात. मी पण वाचणार आहे, मी पण नक्की वाचणार. पण त्याच्यात तुम्हाला दाखवतो मी सगळं. ही एक बुक आहे आणि ही जुनी आहे का, म्हणजे आधी लिहिली त्यांची, ही तिसरी बुक आहे. 2025 लिहिलंय याच्यावर, पण हे डायरी आहे का? अरे ही डायरी आहे, मी म्हणतोय पुस्तक आहे काय लिहायला दिलंय का तुम्हाला? म्हणजे याचा पुढचा पार्ट मी लिहिणार आहे. हा का? हा. सद्गुरु का चेहरा बन जाएगा. आणि हे काय म्हणतात, कोण कोण कॅलेंडर, खासदार मोहोळ, ते मुरलीधर मोहोळ ना, बरोबर ना? मला नाही माहिती. मला पण नाव नाही माहिती, मोहोळ माहिती फक्त. ते होते इथलेच आपले इथले खासदार, नाही माहिती. मग आम्हाला सरपंच सुद्धा लवकर माहित नसतंय. मग तेच ते होते आणि आपण होतो ना, अजून होते म्हणजे IPS हे वगैरे सगळे होते. हो भारी. मग चांगल्या ठिकाणी बोलवले तुला. मग चांगल्या म्हणजे मी चांगलाच आहे. शेमना आहे, पण मी चांगलाच आहे. चांगला शेमना आहे तू. ते ठेव ना असं करून, ते कॉम्प्युटर ठेव. हे बघ कसले भारी भारी फोटो आहेत, मस्त फोटो आहे. मग सद्गुरूंचे फोटो भारीच आहेत. याच्यावर हाचा बघ कसला भारी फोटो. हा काही वर्षांनी सद्गुरूच होणार आहे तू, मला असं वाटायला लागले. मग काय तुझ्या माग मी आई सद्गुरू. कारण माझी पण मोहमाया संपलेली आहे. करून टाक तेवढं नाव. काहीच करायचं बरं. तू गिफ्ट कुठे आहे? तू गिफ्ट कुठे आहे? सगळं झालं, तू गिफ्टच आलं नाही. गिफ्ट काय आहे माहितीये का, पोरांनी असं काही उडवा उडवी करायची नसती पैसे. पण का दिलं नाही सगळ्यांनी सांगा, का नाही दिलं सांगते मी. कारण आता पुरगी असती, तू ना लग्न करून गेली असती, तुला काय कमवायची गरज नाही. काय जरी कमवलं असतं, कामाला जरी पुरगी लागली असती तरी कमवलेले पैसे काय बी घे बाई तुझं, तू म्हणले असते. तू पोरग आहे. मग आता ह्यानी जर नाही कमवलं त्याची बायको म्हणून तुझ्याकडे काय. बरोबर आहे. त्याच्यामुळं ह्यानी कमवायचं. गिफ्टचा काय संबंध माझ्या? हे सगळं खरं आहे, पण ह्याचा आणि माझ्या गिफ्टचा काय संबंध? गाईज हे सगळं बरोबर आहे, पण माझं छोट्याशा गिफ्टचा आणि ह्या अख्ख्या आयुष्याचा काय संबंध ते? कारण गिफ्ट वारी जर पैसे घालवले ना, असे 2-2, 3-3 लाख जर बर्थडेला, आता वर्षाला बर्थडे येणार आहे, वर्षाला पैसे घालवायचे असे 2-2, 3-3 लाख रुपये. इन्व्हेस्टमेंट कशात करायची का? कुठं इन्व्हेस्टमेंट केली तू? ते काय तिथं आता वर बांधकाम चालू करायचं. कुठं? वरती आपल्या वरच्या फ्लोअरला का? वरच्या फ्लोअरला बांधकाम करून भाड्याने द्यायचं, त्याचं इन्कम चालू होतंय. मी मेल्याच्या नंतर तुम्हाला इन्कम तो देणार नाहीये, पण बांधून तरी होतंय. ते माझ्या बर्थडेचं गिफ्ट आहे, ते गिफ्टच आहे. ते गिफ्टच समजायचं. वरचा मजला बांधणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. मग आता ते रूम बांधली, त्याचं भाडं मी घेणार आहे. त्याचं भाडं लक्षात घे, मी घेणार आहे. ये मेरे बर्थडे का गिफ्ट है, मेरे बर्थडे के गिफ्ट से वो रूम बांध रहे, ठीक है इथपर्यंत. त्याचं भाडं ये ले रहे हैं, ये भी ठीक है. लेकिन हम क्या ठीक है इसमें? हम जाने के बाद तुमको ही पैसा चालू होने वाला है वो. अभी ये इतना किया, इसका भी पैसा तुमको ही होएगा. और इधर रहते हो ना तुम, होते का नहीं? रहते का नहीं? हाँ होते इधर होते हैं हम, सोते नहीं, सोते हैं, सोते एक इधर जमीन, खाते हैं, बाथरूम जाते हैं. तो ये भी गिफ्ट में ही समझो तुमको सब. ठीक है, थैंक यू. ऐसा छोटा मोटा गिफ्ट. थैंक यू. हमारा कैसा है, आगे का सोच है, आगे का भविष्य सोचते हम लोग. माँ है ना. क्या है फिर हमारा भविष्य? बताओ. आयुष में जिएगा तू. बताओ. अरे भविष्य देखो. तो आयुष में तुम जिएगा, हमारा सुनेगा तो आयुष में जिएगा. ध्यान रखो. देता है. चला. काय झालंय हाताला? कुठं काय झालंय? गट्टी कशी काय पडली एवढे? जिम मारून बघितले. एवढं कसं काय? त्याला काय एवढं? मी तर म्हणते काय करीतच नाही हो जिम मध्ये. खरंच वाटलं मला असं. बरं चला आता गाईस, तू 5,000 लौटे दिख जाना चाहिए.